आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बिहारमधून उपमुख्यमंत्री एकटेच विमानाने रवाना झालेले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच विमानात आहेत। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तिघेही एकत्र गेलेले होते, त्यामुळे एकनाथ शिंदे अजूनही नाराजी कायम असल्याची चर्चा आहे। आपण पाहतोय आमच्या प्रतिनिधी सीमा दाटते यांच्याकडून आपण अपडेट जाणून घ्या। सीमा, बिहारमध्ये तिन्ही नेते एकत्र गेलेले होते, मात्र परतत असताना शिंदे मात्र वेगळे आलेले आहेत। अजूनही शिंदेंची नाराजी आहे का? नाराजी आहे का यावर प्रश्नचिन्ह तसाच आहे। कालही आपण पाहिलं असेल तर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत शिंदे यांची भेट झाली होती। राज्यातला तक्रारीचा पाडा जो आहे तो शिंदेनी वाचला होता, मात्र इतकं होऊनही शिंदेची नाराजी आहे जी ती दूर झालेली नसल्याचंच पाहायला मिळते। कारण आज बिहार शपथविधी होती, बिहार मुख्यमंत्री पदाची शपथविधी होती आणि या शपथविधीला राज्यातले दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही एकत्र होते। मात्र मुंबईमध्ये येताना केवळ एकनाथ शिंदे जे आहेत ते एकत्रच पुढे निघालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार हे दोघे जे आहेत ते एकाच फ्लाईटने येणार आहेत। त्यामुळे शिंदे एकटे परतल्यामुळे कुठेतरी शिंदेची नाराजी अजून आहे का, शिंदेची नाराजी दूर झाली नाहीये का, ह्या सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह आहे। यामिनी नक्कीच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बिहारमधून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत, मात्र अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे एकत्र येणार आहेत, त्यामुळे शिंदेची नाराजी अद्यापही कायमच आहे असंच म्हणावं लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।